तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुषार सिंचनासाठी आपण कशाप्रकारे अर्ज करू शकतो. तर क्रोम ब्राउझरवर महाडीबीटी साईट ओपन करून घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी बघा वैयक्तिक शेतकरीमध्ये आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करून घ्यायचे. शेतकरी आय डी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला ओ टी पी तपासा या बटनावर क्लिक करून घ्यायचे. ओ टी पी तपासून झाल्यानंतर आपल्यासमोर एक ऑफिशियल पेज ओपन होणार आहे, ते महाडीबीटीचं, ज्या ठिकाणी आपण अर्ज करणार आहे. तर या ठिकाणी आपण सर्वात पहिले पूर्ण प्रोसेस हे करून घ्यायचं आहे. तर ओ टी पी माझं या ठिकाणी तपासून झालेलं आहे. ओ टी पी तपासून झाल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटीचं ऑफिशियल जे पेज आहे ते ओपन होईल. महाडीबीटीचं ऑफिशियल पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या समोर बघा सिंचन साधने व सुविधा, या ठिकाणी बघा सिंचन साधने व सुविधा या ठिकाणी बाबी निवडा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर या ठिकाणी बाबी निवडा बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी मुख्य घटक सिंचन साधने व सुविधा निवडायचे. त्या ठिकाणी बाबमध्ये आपल्याला निवडायचे बघा तुषार सिंचन आपल्याला बाबमध्ये निवडायचे. त्यानंतर आपल्याला बघा उपघटक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे. उपघटक बघा या ठिकाणी मिनी स्प्रिंकर या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे. मिनी स्प्रिंकर तुम्ही कुठलं पण निवडू शकता. त्यानंतर खाली बघा आपल्याला पिकातील अंतर, या ठिकाणी आपल्या पिकातील अंतर 10x10 ठेवायचे. त्यानंतर आपल्याला खाली आल्यानंतर बघा चेकबॉक्सवर क्लिक करायचे आणि अर्ज जतन करा बटनावर क्लिक करायचे.